वंदे मातरम. नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हाला माझी ओळख करून देते. मी इंदू गायकवाड. मी प्राध्यापिका आहे. मी जो तुमच्या पुढे विषय घेऊन येत आहे तो आहे स्पर्धा परीक्षेचा. आणि या स्पर्धा परीक्षेचं गायडन्स म्हणजे त्याचा अभ्यास कसा करावा, परीक्षेचं स्वरूप वगैरे त्या सर्व गोष्टींविषयीचं मार्गदर्शन आणि त्याचे गुण वगैरे याबाबतीत बोलणार नाहीये. तर मला हा विषय तरुणाईच्या माध्यमातूनच मिळालेला आहे आणि तो अतिशय संवेदनशील आहे. तो संवेदनशील असा आहे की या विषयातलं जे अनुभव आहेत ज्या विद्यार्थ्यांचे, तर ते अनुभव म्हणजे त्यातल्या त्यात अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे किंवा जे आता प्रयत्न करत आहेत, काही अपेक्षा ठेवून आहेत, महत्वाकांक्षा ठेवून आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनीच मला हा विषय मांडायला प्रेरित केलं आहे. एक अतिशय विचार करायला लावणारा, अंतर्मनात विचार करायला लावणारा हा विषय आहे. तर हा विषय जो मला मिळाला हा या तरुणाईच्या माध्यमातून मिळाला तो असा की यातले माझे 5 अनुभव या विषयामागचे जे आहेत ते मी सर्वप्रथम माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये मांडत आहे की जिथून माझी या विषयाला सुरुवात होते आणि मला सुद्धा या विषयाची संवेदना किती खोलवर पोचलेली आहे आणि त्याची दखल घेण्याची आपल्याला गरज आहे. तर त्या विषयासंदर्भामध्ये मी हा विषय या मंचावरती मांडणार आहे. तर यातली 5 उदाहरणे म्हणण्यापेक्षा अनुभव जे अगदी जिव्हारी लागलेत आणि असं वाटतं की नाही ते मांडले पाहिजेत, इतरांपुढे ते मांडले पाहिजेत आणि त्यांना त्याची गरज आहे. तर त्यातलं पहिलं उदाहरण मी तुम्हाला असं देते म्हणजे की ते माहित नाही काय, पण ते कुठंतरी इथं टच टू हार्ट, कुठंतरी मला ती संवेदना झाली त्यांच्या त्या अपयशाची. आणि अपयश काय असतं आणि ते किती सहजपणे पचवलं जातं. तर ही तरुणाई किती भक्कम आहे, किती ऊर्जेने ओथंबलेली आहे, धबधब्याच्या प्रवाहासारखी वाहणारी आहे, फेसाळणारी आहे, एक ऊर्जा घेऊन वावरणारी आहे समाजात, की त्याची दखलच कोणी घेत नाही. आणि कोणी घेण्यापेक्षा ते स्वतःच अपयशाला जबाबदार धरून ते स्वतःच इतके खंगत पडलेले आहेत की आता आपण निरुपयोगी झालेलो आहोत, कोणाच्या कामाचे राहिलेलो नाही. ते कुठेतरी खंत घेऊन ते समाजामध्ये एक स्वप्न विरलेलं किंवा करण्याच्या धडपडीमध्ये अजूनही त्या याच्यामध्ये प्रयत्नांमध्ये वाटचाल करणारे असे आहे. तर पहिला उदाहरण मी तुम्हाला असं देते. मी आता आमची 12वीची परीक्षा झाली आणि मी मॉडरेटर होते. तर मॉडरेटरची आमची मीटिंग होती बोर्डामध्ये. तर ती बोर्ड मीटिंग झाल्यानंतर आम्हाला जे साहित्य दिलं गेलं, ज्यामध्ये ते कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स असतात सर्व आम्हाला एक्झामिनर्सला देण्याला, त्यांच्यासाठी पेपर चेकिंगला. आणि आमची मीटिंग झाल्यानंतर मी घरी निघाले आणि घरी निघाला कडकडून भूक लागली होती सकाळपासून, काही खाल्लेलं नव्हतं. आणि मग येता येता टिळक रोडने येता येता मी टिळक रोडला एक हॉटेल आहे तिथं, तिलक तिलक म्हणून बऱ्यापैकी मला ते माहित होतं. तिथे नाश्त्याला मी थांबले आणि बऱ्यापैकी तिथं स्पर्धा परीक्षेचीच मुली असतात. त्यांचं तिथं तो कट्टाच आहे त्यांचं, चहा नाश्ता खाणं पिणं, दुपार असो, टळटळीत ऊन असो, काही असो, तर रात्र असो किंवा काही, तर ते तिथंच त्यांचा जास्त वावर असतो. तर मी नाश्ता मागवला, चहा वगैरे आणि नाश्ता मी घेत होते, एकटीच होते. आणि माझ्याकडे ती डॉक्युमेंट्सची फाईल होती, फाईल म्हणजे कॅरी बॅग होती. त्या कॅरी बॅगीमध्ये मी ते आमचं खाकी कवर मध्ये असलेले डॉक्युमेंट्स पोटावर अगदी घट्ट धरून अशी एका हाताने नाश्ता आणि मी ती कॅरी बॅग धरून अशी सांभाळून चाललं होतं माझा नाश्ता. तर माझ्या आजूबाजूला सगळे मुलं मुली घोळक्याने त्यांचं चाललं होतं. तर अगदी जवळच एक तरुण होता
2 तरुणी होत्या. म्हणजे एक त्यातली मैत्रीण होती ती अ, त्याच्याशी बोलत नव्हती, भांडत होती. तर त्यांची भांडणं एका आता तरुणाईची भांडणं वेगळ्या भाषेतली, वेगळ्या याच्यातली असतात ते आपल्याला माहीत आहे. तर त्यांचं बोलणं, संभाषण हे चाललंच नव्हतं आणि त्याला संभाषण म्हणता पण येणार नाही. तर ते भांडणच चाललं होतं आणि भांडण विशेष म्हणजे अ, जवळ 2 मैत्रिणी असताना, आजूबाजूला सगळे मुलं आहेत, माणसं नाश्ता घेता येते, ते पाहता येते. तरी ती तरुणी त्याला अशी एक असं घालून पाडून बोलत होती किंवा काय असं आणि चाललं होतं त्यांचं. मी ऐकत होते. मला काही ते पटत नव्हतं किंवा मला काही ते असं ऐकावंसंही वाटत नव्हतं, पण माझा नाईलाज होता. पण तो मुलगा सहन करत होता. तो मुलगा मात्र शांतपणे ऐकून घेत होता आणि तो फारच असा खजील झाला होता, अपमानित झालं होतं. कारण आजूबाजूची जे मुलं होती, ती त्याच्याकडे टिंगली किंवा असं थोडंसं इन्सल्टिंग त्याला वाटत होतं, की मुलांच्या समोर, इतरांच्या समोर आहे, ही मला इतकं बोलते. आणि जाताना शेवटी तिने असं सांगितलं, की "तू फक्त मला आयुष्यभर कटिंग चहाच पाजणार आहेस. तुझी लायकीच ती आहे." आणि ती त्याची लायकी काढून त्या मैत्रिणी हसून, समोरचे आजूबाजूचे मुलं हसून त्याच्याकडे एका कुत्सित नजरेने किंवा अशी खिल्ली उडवण्याच्या याने, की "बघ कशी पोरगी तोंडावर मारून गेली तुला, तुझी लायकी काढून गेली." आणि इतका अपमानास्पद झालेला तो मुलगा, त्या मुली निघून गेल्या. माझंही नाश्ता मी आणि तेवढ्यात माझ्या हातातली कॅरी बॅग ती अशी हातातनं निसटली आणि खाली पडली. तर त्याच्यामधला जो मोठा एन्व्हलप होता, ती सगळी कागदं ती तिथं पसरली. त्या गाड्या लावल्यावर तिथं सगळी अशी अस्तव्यस्त ती पिशवीच, माझी ती कॅरी बॅगच फाटली गेली आणि ते खाकी कव्हर होतं ते पण निघालं आणि सगळी कागदं. तर विजेच्या चपळाईने त्या मुलाने लगेचच भराभरा, भराभरा, मी माझा चहाचा ग्लास टेबलवर ठेवे परंतु त्यांनी सगळी भराभरा कागदही गोळा केली आणि ती कागदं इतकी व्यवस्थितरित्या माझ्या हातामध्ये दिली पण पटकन. मी घेईपर्यंत. तर मला आश्चर्य वाटलं आणि इतक्या चपळाईने त्या मुलाने ते केलं, की मी अगदी म्हणजे थक्कच झाले आणि त्याने मला सांगितलं, मला हातात देताना, आता तो बोर्डाचा सिम्बॉल होता त्या कागदपत्रांवरती, पुस्तकांवरती, की त्याला कळलं, की मॅडम आहे त्या. म्हटलं, "मॅडम, हे किती महत्वाचं आहे, किती कॉन्फिडेन्शियल आहे, किती भविष्य आहे याच्यामध्ये." तर मी थँक्स म्हटलं. तर तो म्हटला, "नाही मॅडम, थँक्स नाही." की हे इतकं म्हणजे महत्वाचं आहे, की खेड्यापाड्यातल्या मुलांचं आणि त्यांचं भविष्य याच्यामध्ये आहे. ते असं अस्ताव्यस्त पडलं, तर कसं चालणार नाही ते. त्याला काहीतरी म्हणायचं होतं. एक कुठेतरी एक आतमध्ये त्याला एक अशी वेदना होती आणि ती त्याच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसत होती. मला कळेनाच काय, की त्याला बोलायचंय काय? पण त्याने निःशब्द होऊन न बोलता मला त्याच्या भावना व्यक्त केल्या. त्याने मला एकच वाक्य जाताना सांगितलं, "मॅडम, असं अ, रस्त्यावर कोणाची लायकी नको काढायला." म्हणजे ही जी मुलं आहेत किंवा हे जे आता ज्यांनी परीक्षा दिल्यात, हे जे डॉक्युमेंट्स तुमचे आहेत, यात मुलांचं भविष्य आहे, त्यांची लायकी नाही. आणि असं लायकीवरून त्याला जे जे त्याची मैत्रीण जी लायकी काढून गेली आणि त्याचं एक दुःख म्हण किंवा दुःख नाही, पण ती वेदना, तो अपमान, तो अपमान त्याने त्या पसरलेल्या त्या माझ्या कागदपत्रांमधल्या त्या मुलांच्या भविष्यामध्ये कसं त्याचं गुंफण केली, मला तेच काही समजलं नाही. मी 2 मिनिटं जरा इथंच थांबले थक्कून. तो निघूनही गेला. आणि मी आजूबाजूच्या मुलांकडे पाहिलं, ते मुलंही काही नाही, ते त्यांच्या जगामध्ये लगेचच मिक्स होऊन गेले. तेव्हाचे जे त्याच्याकडं दुर्बीण लावून बसलेले, की आता हा कसं फील करतोय, याच्या चेहऱ्यावर कसं दिसतंय, कशी याची त्या एका पोरीने जिरवली, कसं तर त्याचा जो आसुरी आनंद जी बाकीची मंडळी घेत होती, मुलं-मुली, तर ते एका क्षणामध्ये त्याच्या त्या एका कृतीने त्यांना लाजल्यासारखं झालं. एक त्यांचे चेहरेच असे वेगळेच होऊन गेले आणि तो मुलगाही निघून गेला तिथून.
ते मुलंही त्यांच्या जगामध्ये मिक्स होऊन गेले, जणू काही या क्षणापूर्वी काही झालंच नाही. पण मी मात्र त्याच्या आयुष्यामध्ये इतकी खोलवर गेले, की आत्ता अपमान झालेला हा मुलगा, आत्ता लायकी काढलेली याची, त्याच्या मैत्रिणीने जी लायकी काढली त्याची, तर त्या लायकीपेक्षा कितीतरी पटीनं उंची आहे त्याची. कुठली तिने लायकी पाहिली? कटिंग चहा आपला मित्र पाजतोय, त्याची 10 रुपयाचीच लायकी फक्त आहे का? त्याची लायकी बघणं म्हणजे तुम्ही त्याची गरिबी श्रीमंती तुलना करताय. लायकी कशाची बघायची? लायकी कशाची आपण विचार करायचा लायकीसाठी? हा की कटिंग चहा पाजतो म्हणून तुझी लायकी ही आहे. मग हे जे त्याने उत्तुंग मोठं काम केलेलं आहे, जी त्याने अननोन मुलांच्या बाबतीमध्ये तळमळ व्यक्त केलेली, ही लायकी काय आहे? ही लायकी काहीच नाही का? ही लायकी काहीच नाही का? स्पर्धा परीक्षा देणारी मुलं अपयशी ठरतात. त्याला अपयश आलं, 1-2 वेळेला तो फेल्युअर झाला म्हणून त्याची लायकी नाही, त्याला पैसे कमवण्याची अक्कल नाही, किंवा तो कुठल्या मैत्री करायला सक्षम नाही, किंवा कुठल्या गोष्टीला सक्षम नाही, असं होऊ शकतं का? तर समोरची व्यक्ती जेव्हा असं त्याच्याकडनं वरवरचं बघून, त्याच्या अंतरंगात न पाहता वरवरचं बघून जर एखाद्याची लायकी ठरवत असेल, तर त्याच्यातला जो हिरा आहे, जो डायमंड आहे लका, तो कधीच कोणाला दिसणार नाही, अवतीभोवतीही दिसणार नाही, आणि आपल्या जवळच्यांनाही कोणाला दिसणार नाही. तर मला मात्र त्या मुलाने एक मला खूप मोठा डायमंड दिला, की कुणाचीही लायकी अशी रस्त्यावरती निघू नये. आणि त्यावेळेला मला ती स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी जो अपयशी ठरलेला आहे, आणि त्याच्या अपयशामध्ये कोणी सामील होत नाही, त्याची वेदना, पण त्याचा आतला जो हिऱ्याचा पैलू, त्या एका पैलूचं, तो इतका मौल्यवान पैलू मी इथे ठेवून, आणि मला सतत तो पेपर चेक करताना मला तो मुलगा आठवायचा कुठेतरी. त्याची जी मुलांच्या प्रती, अननोन मुलांच्या प्रती आणि त्यांच्या शिक्षणाप्रतीची जी असलेली जी हे म्हणा, शिक्षणाप्रतीची जी लालसा आणि काहीतरी घडण्याची इच्छा, ही मला खरंच अशी प्रेरणादायी वाटली, की खरंच अशी अपयशी झालेले हिरे हे लखलखणारे हिरे आहेत. त्यांनी स्वतःला पैलू पाडलेले आहेत, ना की ते त्यांची लायकी याच्यामध्ये लायकीमध्ये ते बसत नाहीत, पण लायकीच्या खूप उंचीवरती, अगदी टॉपर म्हटलं अशा मुलांना, तरी सुद्धा ते लखलखणारे अपयशी हिरे आहेत. परंतु त्या अपयशाला त्यांनी हिऱ्याचे पैलू पाडलेले आहेत. तर हे एक उदाहरण मला या विषयाला मांडण्याला प्रेरित करत होतं. आणि दुसरं एक उदाहरण आहे, खडकवासल्याला पावसाळ्यामध्ये, मागच्या वर्षीची गोष्ट आहे ही. खडकवासल्याला आम्ही फिरायला गेलो होतो पावसाळ्यात. छान पाऊस होता, मस्त वातावरण होतं, अगदी सगळे फिरायला आलेले, छान धरणाचं भरपूर पाणी पाहत, आणि असं छानपैकी आम्ही होतो तिथे. तर मी एकटीच होते, आणि माझ्या शेजारी म्हणण्यापेक्षा आजूबाजूला सगळे लोक मुलांना बाळांना घेऊन, असे बायका पोरं फॅमिली असे सगळे होते ते. आणि दूर कुठेतरी असा एक तरुणींचा घोळका होता. म्हणजे आता हल्ली तरुणींचे मुला मुलींचे घोळकेच असतात, आणि ते कटाक्षाने बाजूला होतात. फॅमिलीपासून ते बाजूला असतात, कारण त्यांचे विषय वेगळे असतात, त्यांना याच्यामध्ये काही हे नसतं फॅमिली मॅटरमध्ये. त्यामुळे ते असे बाजूला, कधीही कुठेही गेलं तरी मुला मुलींचे घोळके हे लांबच असे थांबलेले असतात. तर त्या ठिकाणी एका कणीस विकायला एक बाई होती बसलेली, आणि घमेल्यामध्ये वाळू आणि ते लोखंडी शेगडी होती, त्याच्यामध्ये ती कणसं भाजत होती. एक मुलगी होती 10-11 वर्षाची, 11 ते 12 वर्षाची असावी ती मुलगी. तिच्या अंगावरती फाटके कपडे होते असे. ती आईला मदत करत होती ते शेगडी पेटवायला. एक मुलगा होता, 7-8 वर्षाचा मुलगा असेल, तो छत्री घेऊन बसला होता आईच्या डोक्यावरती, आणि त्या घमेल्यात पाणी पडू नये, पाऊस बारीकसा असं चालू होता.
तर म्हणून तो मुलगा एका बाजूला बसला होता, मुलगी एका बाजूला, आणि आई त्यांची मध्ये तिथे कणसं भाजत होती. आजूबाजूलाच ते कणसाचे गाडे पण होते, छानपैकी सजवलेले, मस्तपैकी रचून ठेवलेले. लोक जे कणीस घ्यायला जायचे ते सगळे त्या गाडीकडेच जायचे, त्या हातगाडींकडेच जायचे, त्यांच्याकडेच धावायचे. इथं खाली जमिनीवर बसलेल्या ह्या बाईकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. आणि तो तिथं जो एक घोळका होता, मी कणीस घ्यायला तिकडे गेले, त्या बाईंकडनंच मला कणीस घ्यायचं होतं म्हणून मी तिकडे गेले, मी काही इकडे गेले नाही. तर तिथे ती मुलं मुली उभी होती, त्यांच्या गप्पा झाल्या, मग त्यांना एक कणीस घ्यायचं होतं. त्यातली एक मुलगी होती, एक मुलगी, तर मुलगी म्हणजे एक तरुणी, आणि तिने असे ड्रेस घातले होते की जो आता जीन्सची पॅन्ट मिळते ती इथे तिथे फाटलेली असते, मांडीवर, पायावर, कमरेपासून कुठे कुठे कुठे, अशी फॅशनच्या नावाखाली डिझाईनचे हल्ली घालतात तरुण तरुणी. तर तसं तिने ती जीन्स फाटलेली अशी ठिकठिकाणी अशी ती जीन्स आणि टॉप घातलेला होता. तर ती मुलं कणीस घ्यायला म्हणून त्या गाडीकडेच धावली. गाडी बस एक पाता तिथून फार लांब होती तिथे, तरी सुद्धा ती मुलं इथं त्या बाईकडे घ्यायचं सोडून तिकडे गेली. पण त्या मुलीने ते ओढत ओढत 2 मुलं आणली आणि त्या मावशींकडनं घ्यायला, नाही त्या मावशींकडनंच घ्यायची, मावशींकडूनच घ्यायचं. आणि मग तिथून मग घ्यायला लावली. एकदम 10-12 कणसांचं त्यांनी ऑर्डर दिली आम्हाला पाहिजे म्हणून. आणि मग त्यांची ऑर्डर दिल्याबरोबर ती पोरं अशी शांत बसलेली, गिराईक नाही काय नाही म्हणून, आई पण बघत बसलेली, मुलं पण काही नाही, निवांत. म्हणजे गिराईकच नाही ना, त्यांच्याकडे कोणी येतच नव्हतं, त्यामुळे ते निवांत. पण जसं ती 10-12 कणसांची ऑर्डर आली तसं पटपट ती मुलगी लागली ते सगळं पेटवायला. आईने पटापटा कणसं घेतली. तो मुलगा ताडकन बसलेला होता, आईच्या खांद्यावर मान टाकून तो उभा राहिला, छत्री अशी आईच्या डोक्यावर धरून मस्तपैकी, एकदम पावसापासून रक्षण करत, म्हणजे अगदी उभा राहिला. तर मला कौतुक वाटलं त्या गोष्टींचं, आणि कौतुक तर वाटलंच, पण मग मी त्या मुलीला थोडंसं बाजूला घेतलं, आणि आणि ती अधूनमधून त्या कणीसवाल्याकडं, त्या बाईकडं ती पाहत असायची, त्यांच्याकडं ती बोलायची एकीकडं, आणि एकीकडं अधूनमधून तिचं तिकडं लक्ष जायचं, तर ती बघत असायची. त्यानंतर मी तिला बाजूला घेतलं, म्हटलं मला 2 मिनिटं जरा तुझ्याशी बोलायचंय. तर हो म्हटली. तर काय बोलायचंय? मी म्हटलं, तुला का बरं वाटलं की या मावशींकडनंच आपण घ्यावं कणीस, तिकडनं घेता आलं असतं, ते घेतले असते, तिथं तर छान तर तिनं मला सांगितलं, ताई मी इथं का घ्यायला सांगितलं, तर मी जो ड्रेस घातलेला आहे, मी जे कपडे घातलेले आहेत, ते कपडे मी फॅशन म्हणून घातलेले आहेत. वास्तविक पाहता याची किंमत हजारोमध्ये आहे, आणि मी ते फॅशन म्हणून घातलेले आहेत, हौस म्हणून. आणि मला ते सूट होतात की नाही हे बघून, सगळं कलर सूट होतो का, फिटिंगला परफेक्ट आहे, हे सगळं बघून मी तो ड्रेस घेतलेला आहे. परंतु ती जी मुलगी आहे ना, ती मुलगी गरिबीमुळं ते फाटके कपडे घालते. तिला फिटिंगला बसतोय की नाही, तो किती हजारोंचा आहे की नाही, काही नाही. तो फाटका ड्रेस घालून ती कसं तरी तिचं अंग लपवत ती ते कणीस भाजतीये, तिथं आईला मदत करतीये. तर तिची गरिबी तिला तसं करायला भाग पडते. गरिबीमुळं ती तिचं संरक्षण करू शकत नाहीये, किंवा तिला तसे कपडे मिळू शकत नाही पूर्ण अंग झाकायला. आणि मला मात्र फॅशनच्या नावाखाली मी असे कपडे घालते. पण आता मी असा विचार करते की फॅशन आणि गरिबी यामध्ये काय अंतर आहे, कसं आहे, किती सहजपणा आणि किती सुरक्षितता, किती काय आहे. तर त्यासाठी माझं लक्ष सारखं जात होतं त्यांच्याकडे. आणि खरं त्या मावशींनी कणीस त्यांना बाहेर तिकडं गाडीवर 30 रुपयाला कणीस होतं, आणि त्या मावशीने त्यांना 20-20 रुपयाला कणीस दिले, आणि आधीच सांगितलं की 20 रुपयाला मी देणार आहे. त्यांनी विचारायच्या आधीच, कमी करायच्या आधीच सांगितलं की त्यांनी तुम्हाला 20 रुपयाला मिळेल. तर असा हा फरक आहे. आणि मग आश्चर्य वाटलं की इतकी श्रीमंत मुलगी, आणि ही असा विचार करते. तिला मी विचारलं, काय करता तुम्ही, कुठल्या कॉलेजला? म्हटले आम्ही स्पर्धा परीक्षा देतोय, आमचा संपूर्ण ग्रुप जो आहे स्पर्धा परीक्षा देणार आहे. आम्ही एक अटेम्प्ट दिलेले आहेत आणि अभ्यास करतोय पुढचा. तर मला याही ठिकाणी एक धक्का बसला की मुलं कसा विचार करतात.
म्हणजे फक्त गरिबी श्रीमंतीच नाही, तर त्यांच्यातला जो हिरा आहे, अपयश अपयशातून आलेला जो हिरा आहे, त्याचा पैलू पहा ना. हे पैलूच किती धारदार आणि किती लखाकणारे आहेत, किती उजेड पाडणारे आहेत. हा पुस्तकात, परीक्षेत, तुमच्या मुलाखतीत, तुमच्या सोशल याच्यामध्ये हा पैलू नाही, हा अंतरंगातला पैलू आहे. तिला कोणी सांगितलं होतं का की तू असा त्या मुलीचा विचार कर, तू असा तिच्या कपड्यांचा आणि तुझ्या कपड्याशी कम्पेअर कर? नाही. तर कुठेतरी आहे ना हा पैलू पाडलेला. हा अभ्यासात नाही, हा कुठल्या पुस्तकात नाही, हा कुठल्या कोचिंग क्लासमध्ये नाही, हा कुठल्या गरीब श्रीमंतीमध्ये नाही. तर हा पैलू जो आहे तो या लखलखणाऱ्या हिऱ्यांमध्ये आहे आणि अपयशामध्ये दडलेला आहे. अपयशी झालेली हे तरुण आहेत, अपयशी झालेले हे स्पर्धा परीक्षांमधले जी मुलं आहेत, तर यांच्या अंतरंगामध्ये कुठेतरी हा हिरा दडलेला आहे आणि तो असा ज्या ज्या ठिकाणी हवा त्या ठिकाणी तो त्याचा प्रकाश पडतो. स्वयंप्रकाशित असे हे अपयशी हिरे आहेत. हा माझा दुसरा अनुभव. त्यानंतर तिसरा माझा अनुभव असा आहे की कष्टाची भाकर केंद्र आहे बघा. कष्टाची भाकर केंद्र, हा मालपंचायत, मार्केट यार्ड, स्वारगेटला, इकडे बऱ्याच ठिकाणी स्टेशनला, अशा काही ठराविक ठिकाणी जिथे गरीब वर्ग जेवण करतो, स्वस्तामध्ये त्यांना जेवण मिळतं त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी सुद्धा स्पर्धा परीक्षेतली मुलं जेवायला जातात, पोट भरायला जातात, जेवायला नाही पोट भरायला जातात. आणि हे पोट भरणं त्यांना किती समाधान देतं याची कल्पनाच न केलेली बरी. आणि हे जे पोट भरणं आहे, हे पोट भरणं त्यांना कसं जगायला शिकवतं. यश आणि अपयशामध्ये पोट तर भरावंच लागतं. यश मिळो अपयश मिळो, जे काही असो, पोट भरणं आलंच आहे आपल्याला. मोठमोठ्या हॉटेलमध्ये परवडत नाही, तिथं कष्टाची भाकर केंद्रामध्ये जाऊन भाकरी पिठलं खाणं, त्यातून आपल्याला ताकद मिळवणं, त्यातून अभ्यास करणं. काही मिळालं नाही इतरांसारखं बर्गर पिझ्झा म्हणून आपलं अभ्यास सोडणं किंवा आपलं वागणं, आपलं जे आपले जे संस्कार आहेत, आपली जी सहनशीलता आहे, त्या सर्व गोष्टी हे सोडून देतात का? तर नाही. जे मिळेल ते खातात. कधी मुलं असे स्वयंपाक करून खातात एकटे, असे मेसला जाऊन त्याच्यावरती कितीतरी जणांचं पोट भरतंय, रोजगार मिळतो. आज पुण्यामध्ये पबळण चौकामध्ये म्हणा किंवा इतर डेक्कनला, फर्ग्युसन रोडला, इकडे काही ज्या कॅम्पमध्ये, काही पुणा स्टेशनला, अशा काही ठिकाणी भरपूर अकॅडमीज आहेत. UPSC MPSCच्या स्पर्धा परीक्षा देणारे बाहेर गावावरून आलेली मुलं मुली आहेत. तर ते अशा ठिकाणी, गरीब ठिकाणी जेवण वगैरे करायला, पोट भरायला आपलं जात असतात. तर त्या ठिकाणी मला स्पर्धा परीक्षेची बरीचशी मुलं मुली दिसली. मुली कमी असतात पण मुलं बऱ्यापैकी मला दिसायची. मी एकदा विचारलं मग सर की तुम्ही इथं येता, मला माहिती आहे तुम्ही जेवण करायला कमी पैशामध्ये, पण मग तुम्ही वारंवार का येता इथं? तर त्यांचं बोलणं असं होतं की ताई, कुठंतरी आपल्याला पैसे द्यायचेच आहेत, कुठंतरी आपल्याला पोट भरायचंच आहे. हॉटेलमध्ये म्हणा किंवा इकडे, काही वेळेला आमच्याकडे पैसे असले तरी सुद्धा आम्ही इथंच येतो खायला. वेगळं म्हणून नाही, पण या लोकांना सुद्धा 2 पैसे मिळतात, आम्हाला आमचेही 2 पैसे वाचतात आणि शरीरालाही चांगलं. बाहेरचं पाव भजी खाण्यापेक्षा पिठलं भाकरी, बेसन भाकरी खाल्लेली कधीही आम्ही गावाकडून आलेले आहोत मुलं, आम्हाला बेसन भाकरी सुद्धा आम्ही गोडीने खातो. आम्हाला इथल्या शहरातल्या मुलांसारखं चांगलंच पंचपक्वान्नाचं पाहिजे, आमटी भात पाहिजे आणि भाजीच पाहिजे असं नाही. आम्ही भाकरी कधी कधी तर चटणी गावाकडनं आणलेली असते, भाकरी बरोबर आम्ही ते खात असतो. 8-8 दिवस ती चटणी पुरवतो आम्ही. तर अशी स्पर्धा परीक्षा देणारी जे तरुणाई आहे ती याही ठिकाणी मला सापडली. आणि सापडली म्हणजे मी स्वतःहून त्यांच्याशी संवाद साधते, स्वतःहून त्यांना विचारते की, आणि मला असं जिथं जिथं मी विचारलं तर त्या त्या ठिकाणी मला स्पर्धा परीक्षा देणारीच मला तरुणाई आढळली. त्यानंतर माझं तिसरं एक उदाहरण आहे मार्केट यार्डमध्ये. मार्केट यार्डमध्ये एका
ठिकाणी होलसेलचं दुकान होतं. तिथे मोठे व्यापारी आहेत. तर त्या व्यापाऱ्यांच्या इथे एक मुलगा मुलगा म्हणजे तरुण होता, असा दट्टा-कट्टा चांगला. तो मला वाटतं गुळाचं दुकान होतं. गुळाच्या ज्या भेली असतात ना, गुळाच्या भेली, तर त्याची तो गाडी भरायचा. तिथं तो कामाला होता. तर ती भेल तिथून जात होते मी अशी, तर ती गाडीमध्ये ठेवताना ती भेल पडली खाली, पायावरती पडली त्याच्या. मी पण तिथं उचलायला गेले त्याला, मग त्याच्याशी सहज बोलले की कधीपासून काम करतो, काय वगैरे, नाव काय, गाव काय, काय करतो सर. मग त्यांनी सांगितलं मला PSI व्हायचंय. मी सांगलीचा मूळचा आहे आणि मला PSI व्हायचंय. मी स्पर्धा परीक्षा देतो. 2 अटेम्प्ट झाले माझे आणि आता मी थोडासा गॅप घेतलेला आहे काही घरगुती कारणांमुळे, आणि इथं मी हमालीचं काम करतो आणि त्याच्यातनं 2 पैसे कमवतो, अभ्यास करतो, इथेच राहतो स्वयंपाक करून. तो अधूनमधून सांगलीला जाऊन येतो. आई-वडील शेती करतायत, ते शेतमजूर आहेत माझे आई-वडील, आणि त्याची तब्येत वगैरे चांगली होती, हाईट चांगली होती आणि त्यासाठी तो PSIची तयारी करत होता. 2 वेळा फेलियर होता. तरीसुद्धा त्याच्यातलं तो मला जो काम काम करण्याची ती क्षमता आणि कष्ट, काहीतरी कमवण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी स्वप्न साकार करण्यासाठी तो PSI होण्याचं स्वप्न पाहतो आणि इथे हमालीचं काम करतो. मिळेल तिथं हमाली पण करतो म्हणे मी. कुठे काही भाजीचं उचलायचंय, कोणाला काही रिक्षापर्यंत नेऊन द्यायचंय, गाडीमध्ये टाकायचंय, पाहिजे ते काम मी करतो, पडेल ते काम करतो, पण हमाली करतो. आणि हा हमाली आज करणारा जो तरुण आहे, त्याचं स्वप्न काय आहे? PSI बनायचंय आणि फेल होऊन सुद्धा तो ते यश मिळवण्यासाठी आजही काम करतोय. तर हा एक अनुभव होता मला. त्यानंतरचा एक अनुभव होता की एक मुलगी, तर ती मुलगी अतिशय सुंदर, चांगली, श्रीमंत घरातली, उच्च शिक्षित. तिला या प्रशासकीय सेवेमध्ये यायचं होतं. याच्यामध्ये तिला करिअर करायचं होतं आणि तिचा हेतू हा होता की मला काहीतरी समाजासाठी करायचं, आणि तिला लहानपणापासूनच ती काहीतरी करण्याची इच्छा होती. कुणासाठी? समाजासाठी. समाजात काहीतरी आपण दबदबा निर्माण करू, समाजात आपण काहीतरी घडवू, समाजात परिवर्तन आणू, काहीतरी नवनिर्मिती आपण करू शकतो. लहानपणापासून श्रीमंतीत वाढलेली, सगळं चांगलं चांगलं पाहिलेली, आणि एकीकडे गरिबी, मग त्या गरिबांसाठी काहीतरी करण्याची तळमळ. असं नाही ना की आता मोठं झाल्यावरच माणूस ठरवतं की नाही मला आता देशसेवा करायची, समाज. तर ती हे कुठंतरी आतूनच आहे. तर तिच्यात ती शाळेत असल्यापासून, लहानपणापासूनच बहिणाबाई, सावित्रीबाई फुले, सर्व काही, अहिल्याबाई, सगळ्या काय अशा तिच्या शरीरामध्ये अगदी भिनल्या होत्या, झाशीच्या राणीपासून सगळ्या. आणि ती स्वतःही अशी उंच धिप्पाड, गोरीपाण, सुंदर, आणि तिला छान स्थळ आलं होतं. म्हटले माझं लग्न ठरलंय, घरच्यांनी लग्न ठरवले आणि छान स्थळ आहे मला, पण मला करायचं नाहीये. मला ही परीक्षा मला पास करायची आहे, मला काहीतरी बनायचं आहे. मी झाले अपयशी याच्यामध्ये. घरचे म्हणतात आता ठीक आहे, तुझ्याच्याने होणार नाहीये, आता तुला दिली ना संधी 1-2 वेळा, लग्न झाल्यानंतर करू शकतेस तू, तुला काही कोण नाही म्हणणार नाही. पण तिला नाही, ती म्हटली नाही, मला अजूनही थोडंसं मला प्रयत्नात राहायचंय, मला आणि कंटिन्यू करायचंय आणि त्यानंतरच मी तो लग्नाचा विचार करणार आहे. म्हणजे तिथंही मला एक वाटलं की हिच्यामध्ये काय कमी आहे? तिला जर सुखसोयींनी सगळं काही मिळतंय, पाहिजे तशी गाडी आहे, पाहिजे तसं सगळं काही आहे, आणि सगळं असताना सुद्धा ही कुठली तळमळ की गोरगरिबांसाठी काहीतरी मला करायचंय, देशासाठी काहीतरी करायचंय, समाजासाठी काहीतरी करायचंय, ही कशी प्रेरणा किंवा इच्छा असू शकते अजूनही, आणि तेही फेलियर झाल्यानंतर सुद्धा असं होऊ शकतं का? तर तोही मला एक प्रसंग, अनुभव माझ्या मनामध्ये एक घर करून गेला. आणि अशा पद्धतीने मला असे वेगवेगळे अनुभव येत गेले आणि मला असं वाटलं की नाही, कुठंतरी काहीतरी याला वाचा फोडली पाहिजे. कुठंतरी हे उमलती तरुणाई तर आहेच आहे. ही भक्कम आहेतच, धबधब्यासारखी वाहतेच आहे, प्रवाही आहेच आहे. कितीही उंचावरून पडू देत, कशीही आडवी-तिडवी कशीही, परंतु ही तग धरून आहे, अजून ही संपलेली नाही. आणि ही खळाळणारी ऊर्जा,
ही धबधब्याची ऊर्जा ज्याच्यापासून आपण वीज निर्माण करतो, ही अशी ऊर्जा किती कामाला येते, किती भलं करते आणि किती पेटते हिरे जिवंत स्वयंप्रकाश घेऊन ही आपल्या अवतीभोवती किती वावरते, आपलं लक्षच जात नाही त्याच्याकडे. आपण फक्त वरवरचं यश बघतो. कोणी किती सक्सेस मिळालं, कुणाचा कुठे सत्कार झाला, कुणाला कुठे मोठी पोस्ट मिळाली, कोणाला कुठे काही स्वतःचा फायदा करून घेता आला, कुठे काही वशिला लावता आला आणि आपण ह्या जगामध्येच भुलभुलैयाच्या इतकं फिरतोय या स्पर्धेच्या जगात. आधी स्पर्धा, त्याच्यातून सगळ्याच पद्धती बाजूंनी त्याच्यावरती बर्डन आणि त्याच्यातून कोमेजलेली ही फुलं. त्यांच्यामधला जो लपलेला जो उजेड आहे, स्वयंप्रकाश आहे, तर तो असा उजेडात आला पाहिजे ना, तो दिसला पाहिजे ना. कुणाची नजरच तिथं पोचत नाही. तर असं व्हायला नको. हे जे आहेत, हे अपयशी हिरे जे आहेत, या हिऱ्यांनी यश जरी मिळवलेलं नसलं तरी त्याला कष्ट करून मेहनतीने पैलू पाडलेले आहेत आणि हे पैलू पाडताना त्यांना वेदना झालेल्या आहेत, त्यांना दुःख झालेलं आहे, त्यांनी ते सहन केलेलं आहे, त्यांनी अपमान सहन केलेला आहे, त्यांनी उपासमार सहन केलेले आहे, त्यांनी परिस्थितीला तोंड दिलेलं आहे, त्यांनी आजूबाजूच्या समाजाच्या घरातल्यांच्या सगळ्यांच्याच प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत, त्यांनी त्या काही गोष्टींचा त्याग केलेला आहे, त्यांनी त्यांचं तरुणपण काही बाजूला ठेवून काही करण्यासाठी धडपड केलेली आहे. तर हे जे केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं जरी नसलं तरी त्यांनी त्यांच्या आयुष्याला एक पैलू दिलेला आहे, एक मार्ग दिलेला आहे आणि तो मार्ग प्रवाही आहे आणि या प्रवाहाला आपण अडवलं नाही पाहिजे, या प्रवाहाला आपण वाट करून दिली पाहिजे. जिथं जिथं आपल्याला असे अपयशी हिरे लखाकताना दिसतील, ते त्यांचा स्वयंप्रकाश दाखवताना दिसेल, त्यावेळेला त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे, त्यांना धीर दिला पाहिजे, त्यांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांना स्वप्न अजूनही मोठी दाखवली पाहिजेत आणि मदत केली पाहिजे. त्यांना मदतीची गरज नाही, परंतु त्यांच्या कष्टांना समजण्याची जरी आपल्याला समज आली तरी भरपूर आहे. कोणी कुणाची सहजपणे लायकी काढू नये, कधी कोणी कोणाला सहजपणे नाकारू नये, कोणी कोणाला सहजपणे अपमान करू नये, त्रास देऊ नये. तर ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि या स्पर्धा परीक्षेतील अपयशी हिऱ्यांना आपण त्यांनी पाडलेल्या पैलूंना त्यांनी जो पैलून पाडून जो उजेड दिलेला आहे, तो उजेड आपण स्वीकारला पाहिजे, त्यांना स्वीकारलं पाहिजे, त्यांच्या कष्टाला स्वीकारलं पाहिजे, त्यांच्या अपयशाला स्वीकारलं पाहिजे. तरच हे आपले अपयशातील हिरे हे छानपैकी समाज घडवणारे आहेत. स्वतःला तर घडवतातच, ते घडवतच आहेत, घडवत राहतीलही. जरी त्यांना कुठलं पद मिळालं नाही, त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली नाही, तरी सुद्धा त्यांच्यातली माणुसकी जी आहे, ही माणुसकी, त्यांची जी सेवा, त्यांचा जो जिवंतपणा आहे, तो ते समाजाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आपला देश, आपलं राष्ट्र, आपलं जे जागतिकीकरण झालेलं आहे, या जागतिकीकरणाच्या आजच्या युगामध्ये आपला स्पर्धेतला हा जो अपयशी हिरा आहे, हा अपयशी हिरा लखाकणारा आहे आणि या हिऱ्याचे पैलू आपल्याला फार उंचावर घेऊन जाणार आहेत आणि हेच आजचे टॉपर्स आहेत. आणि या टॉपर्स वरतीच आपण हा मंच आता आपण या अपयशी हिऱ्यांना घेऊन एका माळेमध्ये गुंफत येणार आहोत. तर असेच आपण एकमेकांना कनेक्ट राहूयात आणि पुढे आपण अशीच याच्यावरती चर्चा करत राहू आणि या हिऱ्यांच्या पैलूंना असा उजाळा देत राहू. धन्यवाद.